आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। काल या महाराष्ट्राच्या राजकारणातील शिंदे आणि मिंदे या गद्दार गटातील गद्दार आमदार तथा या महाराष्ट्राच्या राजकारणातील जॉनी लेवर म्हणून प्रसिद्ध झालेले या मतदारसंघाचे गद्दार आमदार माननीय शहाजीबापू पाटील यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व शिवसेना नेते माननीय संजय राऊत साहेब यांच्यावरती काल नागपूर येथे टीका केली। त्यांचं मत असं आहे की संजय राऊत साहेब यांना मोदींनी यानामध्ये बसवून चंद्रावरती पाठवायला पाहिजे होतं, तेव्हा महाराष्ट्र शांत झाला असता। परंतु मी त्या गद्दार शिंदे आणि मिंदे गटातील त्या गद्दार आमदार शहाजीबापू पाटील यांना सांगू इच्छितो की बापू, तुम्ही जरा चंद्रावरून खाली या। तुम्ही संध्याकाळी 8 नंतर चंद्रावरतीच असता या आणि दिवसा सुद्धा तुमच्या ऑफिसमधील आतल्या अँटी चेंबरला सुद्धा जाऊन तुम्ही दिवसा सुद्धा हातभट्टी आणि 90 मारून तुम्ही चंद्रावरच जाता या। म्हणून बापू, तुम्ही जरा जमिनीवरती या। तुम्ही चंद्रावरती असताय त्यामुळे तुम्हाला चंद्रावरचा अभ्यास जरा जास्त आहे। त्यामुळे बापू, तुम्ही आधी चंद्रावरून जमिनीवरती या आणि मग इतरांना सांगा की चंद्रावर जाण्याचा सल्ला द्या। म्हणून बापू, तुम्हाला अधिक काय न बोलता तुम्ही कालही बोलला की या तालुक्यात शिवसेनेची 1000 मतं आहेत। परंतु बापू, तुम्हाला मी सांगू इच्छितो बापू, याच आपल्या दारातल्या निवडणुकीमध्ये चिकमौदाच्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला आमच्या एका साध्या शिवसैनिकानं तुम्हाला नाकीनं आणलं। तुमच्या दारात 2100 मतं त्या शिवसैनिकांनी मिळवली आणि तुम्ही म्हणता या सांगोल्यामध्ये शिवसेनेची 1000 मतं आहेत। बापू, ज्या शिवसेनेची 1000 मतं आपण म्हणताय, मग त्या शिवसेनेमध्ये मला प्रवेश द्या म्हणून मातोश्रीच्या कडेनं घारीगत घिरट्या मारत होता। 1000 मतं असलेल्या शिवसेनेमध्ये आपण प्रवेश कसा केला? आपण त्या मातोश्रीमध्ये प्रवेश करताना किती जणांच्या पाया पडला, कुठं नाक घासलं, हे संबंध महाराष्ट्राला माहित आहे। म्हणून बापू, शिवसेनेची 1000 मतं आहेत आपण ह्या अगोदरही बोलला होता। त्यावेळेला आपण नंतर ह्या बोललेल्या वक्तव्याची सावरासारव केली होती। म्हणून बापू, शिवसेनेची 1000 मतं आहेत यावरती बोलण्यापेक्षा, शिवसेना नेत्यावरती बोलण्यापेक्षा बापू, त्यांच्यावरती बोलणं म्हणजे तुम्हाला आम्ही याच्या अगोदरही सांगितलेलं आहे, त्यांच्यावरती बोलणं म्हणजे पालतो झोपून आबाळाला लाता मारण्यासारखं काम आहे बापू। म्हणून बापू, त्यांच्यावरती बोलण्यापेक्षा तुमचं गाव तुम्हाला आधी झेपण आहे। तुमच्या दारात ग्रामपंचायत हातात चाललेली निसरता वाचली आहे, त्या दारात 2100 मतं शिवसेनेने घेतली। म्हणून बापू, तुमचं गाव तुमच्यानं झेपण आहे, आधी ते बघा आणि मग उद्धव साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील यांच्यावरती बोला। अहो बापू, दुसरी गोष्ट, या नुकत्याच झालेल्या तुमच्या विधानसभेला जो प्रामाणिक कार्यकर्ता पडला, जो नगरसेवक पडला, जे नगराध्यक्ष पडले, जे जिल्हा परिषद सदस्य पडले, पंचायत समिती सदस्य पडले, ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्या राजकारणासाठी घरादाराची राख रांगोळी केली, आज ते कार्यकर्ते बापू तुमच्यासोबत कुठं आहेत त्याच्यावरती बोला। आज तुमच्यासोबत या सांगोला तालुक्यातले गावगुंड कसे दिसतायत बापू, तुम्हाला खऱ्या कार्यकर्त्याचे जे कदर कळली, एवढं कळलं तर बापू तुम्हाला तालुका कळल्यासारखा आहे। म्हणून बापू, तुम्ही जे आजचे दिवस बघताय ना, ते दिवस केवळ शिवसेनेमुळे बघताय, ते दिवस केवळ उद्धव साहेबांमुळे बघताय, हे मात्र बापू तुम्ही कधी विसरू नका। तुमच्या मागे जर शिवसेना उभी राहिली नसती, तुमच्या मागे जर उद्धव साहेब उभे राहिले नसते, तर बापू आज तुमचं 3-13-9-18 कधीच झालं असतं, हे तुमच्या अंतःकरणाला सुद्धा चांगलं माहित आहे बापू। म्हणून तुम्ही जॉनी लेवरची भूमिका पार पाडण्यासाठी, महाराष्ट्राचं मनोरंजन करण्यासाठी उद्धव साहेब असतील, शिवसेना असेल किंवा संजय राऊत साहेब असतील, यांच्यावरती तुम्ही बापू वारंवार बोलताय। म्हणून बापू, तुम्हाला इथून पुढे आम्ही सांगू इच्छितो, तुम्ही शिवसेनेवरती, उद्धव साहेबांवरती, संजय राऊत साहेबांवरती बोलताना जरा भान राखा आणि राहिला विषय संजय राऊत साहेबांना यांना चंद्रावरती पाठवायचा बापू, तो विषय गौण आहे। तुम्हाला 2024ला याच सांगोला मतदारसंघातली जनता तुम्हाला चंद्रावरती कायमस्वरूपी पाठवण्यासाठी सज्ज झालेली आहे बापू।